गंगी चल हो बाजूला. बया नव्या सूनबाईच जणू. पाया पडते हा. सखूबाई ना म्या गंगी. नव्या सूनबाई कशा साजऱ्या दिसतात बघा. विचारलंय तुला किती बडबड करतेस ग. चल हो बाजूला. आणि ही भांडी हिला घासू दे. अव काय केंडवणी करता का काय. अव त्या केवढ्या ही भांडी केवढी. भातुकलीची भांडी द्या त्यांना घासाया. कोड कौतुकाचं दिस हाईत. जरा बागडू द्या की. भांडी कशा पायी घासायला होता. रमाईनं डोक्यावर बसवलंय म्हणून जरा जास्तच बोलायला लागलीस ग. तुझे फुकटचे सल्ले नकोयत मला. रमाईनच सांगितलंय. चल हो बाजूला. ते वाळत घातलेले कपडे काढ जा. या या नव्या सूनबाई घासा भांडी. आता थोरल्या मालकीनबाईंनीच सांगितले म्हणल्यावर काय बोलायचं ना. घासा. तू बघू नकोस नुसती. चला कामाला लागा. हा भांडी बघून खांब फुटला असेल ना. हो नाही नाही मला सवय आहे भांडी घासायची. आमच्या रावळात की नाही असे छोटे छोटे उत्सव होत असतात. त्यात खूप माणसं जेवतात. उमाईची मदत करते ना मी भांडी घासायला. तेव्हा जमेल मला. घासीन मी ही भांडी. काही बोला. तुझी त्याच्यावरती 4 वाक्य असायलाच हवीत ना. माहेरची कौतुक पुरे आता. चला लागा कामाला. तू काय बघा तू बियस. जा कपडे गोळा कर आणि ओ रवाना. जी. नव्या सूनबाई जमल नव का म्या मदत करू. नाही नको नको. जर सासूबाईंनी बघितलं तर माझ्या बरोबर तुम्हाला पण ओरडा पडेल. मी घासते ना जमतील मला. मला नाही वरडत त्या. माझं कामच तसं आहे. तुम्ही फक्त थोरल्या मालकीनबाईंना सांभाळून घ्या म्हणजे सुखी व्हाल. बरं न्यारी झाली का तुमची. ते आधी मी काम करते मग न्यारी. तशी भूक पण नाही लागली आता. नंतर करेन मी. आधी भांडी घासून येते. बर. रेषा का आखल्यात. हे असं कुठे नसतं ना. आणि तुम्ही एवढं घाबरलं का. बया बया बया. अहो नव्या सूनबाई तिकडे जाऊ नका आणि तिकडे बघू बी नका. म्हणजे काय तिथे. तिथे कुठल्या तरी या तळमुंजाचा वास आहे. झपाटलेली जागा आहे ती. काय चाललंय. जास्त चौकशा नकोय. ती जागा आपली नाही आणि आपण तिथे जातही नाही. म्हणूनच ही लक्ष्मण रेषा आखली आहे. एवढं लक्षात ठेव. पण हे दार तर बंद आहे ना. मग जेवढं सांगायचं होतं तेवढं मी सांगितलंय. जास्त चौकशा करू नकोस. तू तुझं काम कर. आणि गंगे तू का अजून इथं कुटमाळतीयस. नवीन सुनबाईचे कान भरायला थांबलीयस. म्या कशाला कान भरू. म्या निघतच होते तवर तुम्ही आलात. आणि तू ग जा भांडी घास. नीट स्वच्छ
चकचकीत घास. हा काही न्याय झाला का? हा, भांडी घासायचं काम दिलंय त्या सखूला आणि त्यामुळे आराम कोणाला मिळणार आहे? त्या गंगीला. त्या गंगीला मेलीला डोक्यावर चढवून ठेवले सगळ्यांनी. नटमोगरी कुठची नटवी. खर तर नवीन सून आल्यावर आराम कोणाला मिळाला हवा? तर मला मिळतोय कोणाला? त्या गंगीला. अगं महामाये, ही बडबड नंतर कर. हे विनूला आधी न्याहारीला काहीतरी दे ना. अगं तेच सांगायला मला पाठवलं होतंस ना. मग आणि बघ, ती कडक लक्ष्मी आत यायच्या अगोदर आटप लवकर काय ते. अगं बिचारा विनू बघ, आपला भुकेने कसा कोमेजलाय. तो कोमेजलाय ना, तो त्याच्या कर्मामुळेच. सांगितलं कोणी होते रे तुला या सगळ्या उचापती करायला? राहिली असती ती सखू उपाशी, काय झालं असतं? पण नाही, ह्याला नेऊन द्यायचं होतं ना ताट तिथे. काय गरज होती? अरे बाबा विनू, सोंगटी बघून दान टाकावं. तुम्हाला काय हीच उदाहरणं सुचतात का? नाही, तुमच्यासारखं जुगारी बनवायचं याला. आधीच हा भरकटत चाललाय. अरे विनू बाबा, जरा कामाकडे लक्ष दे. अरे आपला सुद्धा हक्क या घरावर, या पेढीवर. तुझ्या बापानी नाही बजावला कधी, पण तू तरी उभा राहा. तुझ्या बापासारखा होऊ नकोस. पण मी विचार केलाय की. नको रे बाबा विनू, तू विचार करू नकोस. तुझं डोकं आहे ना ते रिकाम आहे. सांगितलं ना तुला, मी सांगेन ना तेच करायचं आणि माझंच ऐकायचं. ऐकायचं. फक्त आणि फक्त माझंच. कामाचं वाटप मी केलंय आणि वेळोवेळी मीच करणार. त्यात कुणीही बदल करायचा नाही. दिलेली कामं तक्रार न करता चोख करायची. माझे नियम मोडायचे नाहीत. आणि ज्यांना कुणाला हे पटत नसेल त्यांच्यासाठी दरवाजे उघडे आहेत. निघून जायचं इथनं. विनू, मी सांगितलं होतं की तुला न्याहारी द्यायची नाही, पण तुझ्या आईच्या सांगण्यावरून भाऊजी तुला इथे घेऊन आले ना. नाही तसं नाही वहिनी. अहो खरं तर मीच त्याला विचारत होतो की तुला रमाईने शिक्षा केली आहे ना, मग तू इथे यायला नको आहेस, कळलं का? मी ना त्याला इथून घेऊन जायला चालू होतो. चल रे विनो. उठुरा, बघितलंस का रे किती छान घासलीत मी भांडी. तर सासूबाई मला नक्की शाबासकी देणार आहेत. म्हणतील की सुनबाई किती छान काम केलंय तुम्ही. भांडी घासून झाली, पण ती पण इतकी नेटकी आणि चकचकी. ही सकू अशी वेगात धावली तर मला मागे टाकेल. नाही नाही, सखूला कायम दाबून ठेवायला हवं. अगं काय आहे? किती हा काम सुकारपणा. अगं ए सखू, बाई 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 बाई. अगं अशी घासतात का भांडी? यमुने, अगं काय झालं आरडाओरडा करायला? बघ ना बघ, हिचं काम बघ. सगळी भांडी अगदी तशीच आहे, सगळी राख अगदी तशीच आहे. नुसती आपली वरवरची कामं, काय नाही येत हिला.
भांड्यांवर राख कशी आली? अहो सासूबाई, मी सगळी नीट स्वच्छ घासली होती, नीट धुतली होती हो, शपथ. हो मग हे सगळं काय आहे ग? उघड्या डोळ्यांना दिसत नाहीये का राख? तू नीट निघुतीनं विसरली होतीस ना, मग ही राख कशी आली? मी लावली की भूत आलं होतं? आता या अशा भांड्यांमध्ये स्वयंपाक करायचा का आई आपण? माझ्या शंभू बाळाचं दूध या भांड्यांमध्ये गरम करू का मी? हो खरंच खरंच, मी सगळी भांडी नीट स्वच्छ धुवून घेतली होती, विसळून पण घेतली होती. वा, खोटही बोलता येते वाटतं. सगळे अवगुण समोर येत आहेत. वा, छान. काम चुकारतं तू आहेसच, पण खोटारडी पण निघालीस. एक काम धड येत नाही तुला. हेच शिकवलं का तुझ्या आईने? अहो नको नको, माझ्या उमईला बोलू, तिने मला सर्व शिकवलंय. हे वाक्य खाली पडू देत नाहीस ग तू. उलट उत्तर दिलंच पाहिजे का? लहान मोठं काही बघायचं नाही, उचलले जीभ, लावली टाळ्याला. नुसती बघत काय उभी आहेस? या भांड्यांना ही राख दिसतीये ना, मग ती कोण साफ करणार? मी? आता एक शब्दही न बोलता सगळी भांडी परत घासायची आणि स्वच्छ करायची. मला अव्यवस्थितपणा, चाल ढकल चालणार नाही. चल कामाला लाग. काय रे विठुऱ्या, तुला तरी माहिती आहे ना रे, खरंच चकचकीत केली होती मी भांडी, पण हे मलाच खोटारडी म्हणतायत. शेट, अरे सावळ्या काका, या या. कर्जा करता तारण ठेवाया. आता काय बी शिल्लक नाही, बस जमीन नाही का सोनं नाही. हे फक्त कारभारणीचं डोरलं आहे बघा. नाईलाज आहे बघा. सावळ्या काका, आम्ही सावकार असलो तरी स्त्रीधन तारण ठेवून घेत नाही. सौभाग्याचा दागिना आहे हा. नाही, ही हाय नको आम्हाला. पर दादा, नाही, तुमची नड कळते आम्हाला, पण बघू, तुमची गरज भागेल आणि तुमच्या मुलीचं लग्न होईल अशी व्यवस्था करू आम्ही. सासूबाई? मुनीमजी. हा दादा. सावळ्या काकाला हवी असलेली रक्कम द्या. अहो पण दादा, तारणाशिवाय कशी द्यायची रक्कम? दिगंबरराव, जरा येता का? अहो या ना. काय झालं काय वसंत? अहो अहो दिगंबरराव, काय करताय तुम्ही? तारणाशिवाय कर्ज? नाही नाही, अहो तारणाशिवाय कर्ज म्हणजे बुडीतच की हो. बरोबर, अगदी योग्य विचार. तसं नाही वसंतराव. अहो सावळ्या काका आपल्या परिचित आहे आणि सज्जन आहेत बिचारे. विशेष म्हणजे प्रामाणिक आहे. आपण त्यांना मदत करायला नको का? बरोबर आहे, माणुसकीचा हा विचार छान आहे दिगंबरराव, पण व्यवसायाचं काय? अहो दिगंबरराव, व्यवसाय करत असताना भावना ही बाजूला ठेवावी लागते. हो हो, पण म्हणून मंगळसूत्र काही का असे ना, व्यवसाय हा वेगळा आणि भावना ही वेगळी. दिगंबरराव, येतंय का लक्षात? बरं, हा दागिना आहे का? हो, दाखवा. हो दिगंबरराव, तोडगा निघाला ना.
हे घ्या डोरलं आणि हा दागिना तारण ठेवा. याला म्हणतात डोकं. असा धूर्तपणा हवा. दिगूसारखं सरळ राहिलं तर 12 वाजतील. भाईजी हा? बापाजी तुमच्यावर लय लय म्हणजे लय चिडलेत. अगं बाई, आता काय झालं? चला चला बघूया. उमाई म्हणाली की सगळ्यांना जिंकून घ्यायचं. मांडी घासायला जायच्या आधी काकू काहीतरी काम सांगत होत्या, ते करायला पाहिजे. काकू, तुम्ही काहीतरी म्हणत होतात ना? काकू, अगं पुतणी नाहीयेस तू, माझी सून आहे, सून. काकू म्हणते. मग काय म्हणू? काकू सासू म्हणू? बोल बाई बोल, काय बोलायचं ते बोल. काकू सासू, ते भाजी चिरून द्यायची होती ना? नको बाई, काही करू नकोस तू. तुझी सख्खी सासू आहे ना, तिने तुला जी कामं सांगितली ना तेवढीच कर. तुझ्यामुळे माझ्या मुलाला शिक्षा झाली आहे. तू जर का मला मदत केलीस ना तर मला सुद्धा शिक्षा होईल. तुझी नाहेरी झाकून ठेवली आहे, ती खाऊन घे. विठुराया, लोणी. विठुराया, बघा तुझ्यासाठी काहीतरी गंमत आलीये. डोळे बंद कर. हे बघ, लोणी. विठुरा, थालीपीठ पण आणलंय. मी पण खाते. हा, किती दिवसांनी आज मी तुला लोणी भरवते असं वाटतंय रे. ओके, हा. मी पण खाते. हा. हे बघा तुमच्यासाठी जेवणाचं ताट आणलंय. मला माहितीये सकू वहिनींना दाद नका देऊ, त्यांची काही चूक नाहीये. त्यांना जेवण सुद्धा मीच दिलं होतं. मग आज तू उपाशी राहायचं. विठुरा, काल रात्री आपल्यासाठी जेवण आणून देण्याची विनू भाऊजींनी कबुली दिली. म्हणून सासूबाईंनी विठू भाऊजींना शिक्षा दिली रे. त्यांना न्याहारीवरून उठवलं. त्यांनी अजून न्याहारी पण नाही केली. ते आपल्यासाठी उपाशी असताना मी कसं काय खाऊ? थांबा, मी त्यांना बोलावून आणते. त्यांनी खाल्लं की मगच मी खाईन. काय बाई यांच्या खाना खुना चालल्यात. या, बसा इथे. बसा. घ्या तुमच्यासाठी थालीपीठ. थालीपीठ? हा.
नको नको, रमाईने शिक्षा दिली. तिला कळालं तर? नाही कळणार त्यांना. ती कोणाला सांगणार नाही तर. घ्या तुम्ही खा. काल तुम्ही मला शपथ घातली, मी पाळली की नाही. मग खा तुम्ही, घाबरू नका. आणि रमाईने खरंच दाग दिला असतं तर? तरी मी शपथ मोडली नसती. नसतं सांगितलं तुमचं नाव, मी सहन केला असता. कोणी यायच्या आत तुम्ही लवकर खाऊन घ्या. बरोबर. वा, मला थालीपीठ खूप खूप आवडतं आणि भूकही खूप लागली. पण वहिनी, तुम्ही खाल्लं? तुमच्या वाट्याचंच मला दिलत ना? पण तुम्हाला आवडतं ना, तुम्ही खा. मला भूक नाही. नक्की? हो नक्की. मालकीनबाईंना सांगायलाच पाहिजे.